व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, असं म्हणतात की सगळेच दिवस सारखे नसतात. वेळ ही कधीही तीच नसते. वेळ बदलत असते, त्यानुसार परिस्थिती देखील बदलत असते. म्हणजे काय तर आज संकट असतील तर उद्या आयुष्यात सुख असू शकतं. आज सुखाने जगत असू तर उद्या कदाचित अनपेक्षित संकट वाटेला येऊ शकतात. शेवटी ही सगळी अनिश्चितता आहे आयुष्याची. असंच काहीसं घडलेलं आहे श्री 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 मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत. अनेक जण असं म्हणतात की एक काळ असा होता जेव्हा यांच्याकडे चड्डी घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. अमोल खुणे हा जो तरुण आहे, याचं म्हणणं तर स्पष्ट असं आहे की यांच्या चड्डी बन्यान सुद्धा मी घेऊन दिलेल्या आहेत, यांना इतकी साथ दिलेली आहे. मात्र आज हेच माझ्यावर आरोप करत आहेत की 2.5 कोटी रुपयांची सुपारी घेतलेली आहे म्हणे मी, म्हणजे अमोल खुनेनं. कोणाला मारण्यासाठी? तर मनोज जरांगेंना. ऍक्च्युली मनोज जरांगे हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना वर्षातून किमान 5 ते 6 वेळा असं जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. हा महाराष्ट्रातील एक नवा विक्रमही आपण म्हणू शकतो. त्यांनी जेव्हापासून ते आंतरवली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं ना, उपोषण आंदोलन, तेव्हापासून प्रत्येक आंदोलनाच्या दरम्यान किंवा नंतरही अक्षरशः ऍडमिट असताना सुद्धा, सलाईन हाताला लावलेलं असताना सुद्धा हे आरोप करत सुटले होते की मला मारण्याचा प्रयत्न आहे, मला सलाईन मधून मारतील किंवा गोळी घालतील किंवा असं होईल तसं होईल. आणि अनेकांची नावं सुद्धा यांनी उघडपणे घेतली की देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे, त्यांना माझा खून करायचा आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि हे असं बोलून भोळ्या भाबड्या मराठा बंधू भगिनींचं डोकं फिरवून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता तो. हे उघड देखील झालं. यांना संघर्ष योद्धा म्हटलं जातं, मात्र संघर्ष योद्धा कमी, हे सलायन योद्धा जास्त आहे. आता तर ते असंही म्हणायला लागलेले आहेत की मी खूप कमी दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर आता मला साथ देत नाहीये, माझ्या हाताच्या शिगा सापडत नाहीयेत आणि जर्जर अवस्था झालेली आहे माझी. आता विजय यात्रा निघेल किंवा माझी अंतयात्रा निघेल अशी निर्वाणीची भाषा सुद्धा ते करतात. मात्र होत काहीच नाही. वाशीला गेले, शिंदेंना भेटले, जिंकलो रे म्हणत गुलाल उधळला. त्यानंतर आझाद मैदानावर गेले मुंबईला, जिंकलो रे ल्याका हो तुमच्यामुळे जिंकलो असं म्हणत परत आले. विजयी जल्लोष साजरा केला ना. आता परत कोल्हेकुई सुरू झालेली आहे, परत आरडाओरड आणि शिवीगाळ सुरू झालेली आहे. रोज नवीन मागण्या मनोज जरांगे करू लागलेले आहेत. आणि आता तर मनोज जरांगे यांच्यावर एक खूप मोठा आरोप झालेला आहे. कदाचित हा आरोप ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल मित्रांनो की हे खरंच खरं आहे का. मात्र ज्या व्यक्तीने हा आरोप केलाय हा सुद्धा त्यात सामील होता, त्या घटनेमध्ये संबंध होता या माणसाचा. प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, पूर्ण बघा. नेहमीप्रमाणे आवाहन आहे. अनेकांचं म्हणणं असं आहे की आम्ही साथ द्यायला तयार आहोत, आपलं स्वागतच आहे मित्रांनो. काही जण असं म्हणतात की प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन करू नका, मात्र जे नव्याने बघतात त्यांच्यासाठी हे कळणं अत्यंत गरजेचं आहे की आपला परिवार नेमका काय काम करतोय ते. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण अनेक सेवा देत आलेलो आहोत त्याचप्रमाणे वृक्षारोपण सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आपण हा उपक्रम राबवत आहोत. केवळ सामाजिक भान, सामाजिक जाणीव म्हणून, ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत म्हणून, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. तेव्हा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये, या उपक्रमामध्ये आपल्याला जे योगदान, सहयोग करता येईल तो निश्चित करा मित्रांनो. यामुळे ऊर्जा वाढते, हुरूप येतो काम करण्याचा आणि असं वाटतं की आहे कोणीतरी आपल्या सोबत सुद्धा. तेव्हा जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका. सामाजिक जाणीव, काळाची गरज ओळखा मित्रांनो आणि माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. आता मनोज जरांगे यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप झालेला आहे. सुरुवातीला आम्ही जे सांगितलं ना यांच्या बाबतीत की चड्डी बन्यान घ्यायला सुद्धा यांच्याकडे पैसे नव्हते. मग हे अचानक एवढे श्रीमंत कसे काय झाले? मनोज जरांगे यांच्यावर तर असेही आरोप केले जातात की सासूरवाडीमध्ये सासऱ्याच्या तुकड्यांवर जगणारा हा परजीवी आहे. हा व्यक्ती परपोशी सुद्धा म्हटलं जातं, यांना पडावलंबी म्हटलं जातं. जर हे इतक्या हालाखीच्या परिस्थितीत आहेत, म्हणजे माथेरी गाव आहे यांचं मूळ गाव, तिथे म्हणे एक पत्र्याची खोली आहे यांची फक्त. मग एक पत्र्याची खोली असताना एवढे
चकचकीत स्टार्च केलेले कपडे कुठून येतात यांचे आजच्या घडीला? यांचे काही जुने फोटो बघा तुम्ही, मळके कपडे, ते केस विस्कटलेले घाणेरडे काहीतरी. आंदोलनाला ती एकच एक गोदडी, जसं ते केजरीवाल मफलर घालून हिंडतात ना इकडे तिकडे, तसे हे गोदडी घेऊनच हिंडतात सगळीकडे. एवढा पैसा आला कुठून? ते पायावर पाय देऊन असं बसतात, तेव्हा त्यांचे शूज बघा तुम्ही कधी. आय थिंक 30-40-50 हजार रुपयांचे ते खेटर असतील. हे आंदोलनाला बसले होते तेव्हा राजेश टोपे यांच्या कारखान्यांमधून लीज लाईन टाकण्यात आल्या होत्या इंटरनेटसाठी. त्या अंतरवली सराटीमध्ये 80 लाख ते 1 कोटी रुपये खर्च झाला होता तो. म्हणजे आले ना पैसे. आता मनोज जरांगेंवर पैसे घेऊन प्रचार केल्याचा आरोप झालेला आहे आणि तो प्रचार देखील यांनी केलाय प्रणिती शिंदेचा. पुरावा पाहिजे? मग आता ही व्हिडिओ क्लिप नक्की बघा. जरांगे पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोव्हा गाडीमध्ये 20 लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस, त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली. म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावानं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं, कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही. असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गप बसणार नाही. आणि मला आज कळालं ते माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत, ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत. हे सोलापूरचे शिंदे सेनेचे एक पदाधिकारी आहेत. यांचं नाव अमोल शिंदे. यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की जरांगे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हातून आले आणि तिथे 20 लाख रुपयांची देवाणघेवाण झाली. प्रणिती शिंदे यांनी आपल्याला म्हणजे स्वतःला यांना पाठिंबा हवा होता मनोज जरांगेंचा, म्हणून जरांगेंना 20 लाख रुपये देण्यात आले. मात्र झालं असं की जी इनोव्हा गाडी हे घेऊन आले होते त्या गाडीच्या ड्रायव्हरशी यांची हुज्जत झाली. त्याचे पैसे यांनी दिलेले नाहीत आणि मग त्या देवाणघेवाणचा जो व्हिडिओ आहे ना तो लीक झाला, तो व्हायरल झाला. हे शिंदेंनी स्वतः सांगितलं. अमोल शिंदे नाव आहे, लक्षात ठेवा, सोलापूरचेच येथे. आता आलं का लक्षात तुम्हाला हा काय खेळ चालू आहे सगळा? सुरुवातीला मनोज जरांगे यांनी मराठवाड्यापुरतं आरक्षण मागितलं होतं, मराठवाड्यातल्या मराठांसाठी, की हैदराबाद गॅझेट ऑन करा आणि आरक्षण देऊन टाका. नंतर एकनाथ शिंदे रेडी झाले होते संपूर्ण मराठवाड्यातले जे मराठा आहेत त्यांना आरक्षण देण्यासाठी. हे लगेच पलटले आणि नवीन मागणी केली की फक्त मराठवाडाच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत त्यांचं करून टाका आरक्षणामध्ये समाविष्ट. त्याच्यानंतर मग सगळे सोयरे काढले. आता मुस्लिमांची बाजू घ्यायला लागलेत. मुस्लिमांना आरक्षण फक्त मीच मिळवून देऊ शकतो म्हणून, आणि त्यांच्या आरक्षणाचं लफड झालेलं आहे म्हणून मग तिकडे घुसलेत आता. म्हणजे काहीतरी करून छपाई करण्यासाठी हे उद्योगधंदे यांचे सुरू आहेत. काय गरज होती यांना सोलापूरमध्ये कडबडण्याची? सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मदत करायची. म्हणजे एकीकडे हे काय म्हणत होते की आमचा कोणालाही पाठिंबा नाही, दुसरीकडे काय म्हणत होते महायुतीला पाडा, ह्याला पाडा, त्याला पाडा, त्याला पाडा, त्याला पाडा, सगळ्यांना पाडा. आणि आतून डाव काय चालू होता? पैसे घेण्याचा. मग असेच पैसे यांनी राजेश टोपेकडून घेतले असतील, रोहित पवारकडून घेतले असतील. शक्यता नाकारता येत नाही ना. जसे प्रणिती शिंदेकडून 20 लाख रुपये यांनी घेतले असं अमोल शिंदे ठणकावून सांगतायत, तसं इतर लोकांकडूनही यांनी घेतले असतील. कदाचित बजरंग बाप्पा सोनवणेकडून घेतले असतील पैसे, त्या क्षीरसागरकडून घेतले असतील, संदीपकडून. नाकारता येऊ शकत नाही ना आता ही गोष्ट. ज्याप्रमाणे मनोज जरांगे, रोहित पवार इतरांवर बेछूट आरोप करतात, बेताल बिलबुडाचे तर्कहीन तथ्यहीन आरोप करतात, इथं तर धडधडीत सत्य समोर आलेलं आहे ना.
जो माणूस या घटनेशी संबंधित आहे, प्रणिती शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या व्यवहाराशी, त्याने स्वतःच पुढे येऊन कबुली दिलेली आहे ना. आता यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय पाहिजे? पण होतं काय माहितीये का, एव्हिडन्स, सबळ पुरावा लागतो है ना. आणि आळीमिळी गुपचिळी. शेवटी शिंदेच्या सेनेचा हा पदाधिकारी सोलापूरचा, दगडाखाली हात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन तर करावाच लागेल. कसं येणार हे समोर? नाही येणार. असे आणखी कुठून कुठून किती किती पैसे घेतले असतील. मनोज जरांगे यांच्यावर तर खुलेआम आरोप झालेले आहेत. यांच्या मेहुण्याकडे एवढे 20-21 डंपर वाळूसाठीचे एका वर्षात कसे काय आले? एवढा पैसा कुठून आलाय? प्लीज आता असं म्हणायचं नाही की मराठा लोकांनी मदत केली, कारण मध्यंतरी फार चाललं होतं, मनोज दादा माघार घेऊ नका, 6.5 कोटी मराठेत, 6 कोटी मराठेत, 10 रुपये जरी एखाद्याने दिले तर 600-700 कोटी असे जमा होतील, असं एक चालू होतं ना बोलणं मध्यंतरी. आता प्रश्न पडतो की अशा किती लोकांनी 10 रुपये गोळा करून दिले असावेत. आणि जर खरंच 600-700 कोटी रुपये जर जमलेले असतील मनोज जरांगेंकडे, तर एखादं चांगलं हॉस्पिटल उघडा ना. मराठ्यांच्याच पोरांसाठी उघडा, फक्त मराठा रुग्णांसाठीच उघडा ना, फक्त द्या ना फुकट सेवा. खायला काय लागतं का? सोन्याचे तुकडे थोडी खातो माणूस. 5 स्टार मध्ये जेवलं जरी तरी पर माणशी 5,000 रुपये लागतील, फार फार तर डोक्यावरून पाणी बॉस. 600 कोटी करणार काय एवढे? लावा ना, झाडं लावा, रुग्णांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, गावात सोलर पॅनल बसवा, पाण्याची टंचाई आहे त्याची पाईपलाईनची काही व्यवस्था होती का, जलयुक्त शिवार करता येतं का, त्याच्याकडे लक्ष द्या. नाही, आम्हाला हे नाही करायचं. आम्हाला काय करायचंय, आता मुसलमानांना आरक्षण द्यायचंय, मग लगेच मग दलितांमध्ये घुसायचंय, आणि 2029ला परत अराजक परिस्थिती निर्माण करून ठेवायची, महाराष्ट्र अस्थिर करायचा, अस्वस्थ करायचा आहे. आणि ते सुद्धा कसा? फुकट नाही, पैसे घेऊन. विचार करा, जर प्रणिती शिंदे 20 लाख रुपये देऊ शकतात, तर बारामतीच्या करामती किती मोठमोठ्या असू शकतील. बारामतीवरून किती पैसा गेला असं. सुळे एकदाही जरांगेंच्या विरोधात बोललेला नाहीयेत, किंवा जरांगे सुळेंच्या विरोधात एकदाही बोललेले नाहीयेत. लोकसभेला असो, विधानसभेला असो, कुठलीही निवडणूक असो, ते पवारांच्या विरोधात कधीच काही बोललेले नाहीये. ते 94च्या GR वर यांचं काहीच म्हणणं नाहीये. हे फक्त दोषी ठरवतात, आरोप ठेवतात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांवर. साहजिक आहे, सुरुंग लावलेला आहे देवाभाऊनं पवारांच्या राजकारणाला. अखेला देवेंद्र क्या करेगा म्हणता म्हणता काय अवस्था करून ठेवली आहे त्यांची बघा. सुप्रिया सुळे हाती कटोरा घेऊन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडे भिका मागायला जावं लागलं होतं की माझ्या बाबांना राज्यसभेवर बिनविरोध जाऊ द्या. अखेला देवेंद्र क्या करेगा. उद्धव ठाकरेंची तीच अवस्था आहे, कटोरा घेऊन जावं लागतं आता काँग्रेसकडे, मला बिनविरोध जाऊ द्या. विधान परिषदेवर घालमेल चालू आहे अजूनही मनाची. हरतो की काय असं वाटतंय. त्याच्यामुळे तिन्ही पक्षातून अजून ठामपणे कोणी पुढे येत नाहीये. विधान परिषदेवर आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत म्हणून सगळे गोल बोलायला लागले. जा, मनोज जरांगेंचा घेऊन दाखवा आता पाठिंबा. द्या तुम्ही 20-1 लाख रुपये. पण ठाकरेंची तेवढी दानत नाही, उलट ठाकरे तिकडे जाऊन 20 लाख रुपये घेऊन येते. भरोसाच नाहीये काही. विचार करा मित्रांनो, की असं म्हणतात राजकारणामध्ये अमाप पैसा आहे. तुमची जर या असल्या राजकारण्यांसोबत जर उठक बैठक असेल, ओळख असेल, तर किती छापता येतो पैसा, किती पैसा छापता येतो. आणि हीच संधी मनोज जरांगे यांनी अचूक हेरली असं म्हणावं लागेल. आता आपण तर काही प्रत्यक्षदर्शी नाही आहोत. ते नोटांचे बंडल देताना घेताना आपण तर काही तिथे उपस्थित नव्हतो. मात्र जे उपस्थित होते त्यांनी जर हे मीडिया समोर येऊन सांगितलेलं असेल कशाला, सांगितलंच आहे ना, बघितलं ना व्हिडिओ तुम्ही, तेव्हा विश्वास ठेवायला काय हरकत आहे. बघूया. एक जण बोलायला लागला होता मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये, त्यानंतर अनेक जण बोलायला लागले. यांचे सहकारी सुद्धा आज उघडपणे बोलतात मनोज जरांगेंबद्दल. त्याचप्रमाणे आता हे जे 20 लाखाचं एक प्रकरण समोर आलंय ना प्रणिती शिंदे आणि मनोज जरांगे यांचं, तसे आता आणखी किती येतील हे आता काळ सांगेलच आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की असे आणखी प्रकरण बाहेर येतील म्हणून? आणि मनोज जरांगे यांनी अमाप पैसा खाल्लेला असेल म्हणूनच पोराच्या हातामध्ये 1.5-2 लाखाचा आयफोन आहे ऍपलचा. पोराला फिरायला कार यांच्या
विचार करा तुम्ही. संभाजीनगरमध्ये यांचं पोरगं कारमध्ये फिरतं आणि हे स्वतःला गरीब मराठा म्हणवतात. गरीब होते हे आधी, मान्य आहे. आता सासूरवाडीतच तुकडे मोडायचे म्हटल्यावर काय, आजची परिस्थिती वेगळी आहे ना. पण तेच जे आम्ही सुरुवातीला सांगितलं, सगळे दिवस सारखे नसतात. पण जरांगे यांनी हे पण लक्षात ठेवायचं, सगळे दिवस सारखे नसतात. आज सोन्याच्या ताटात जरी तुम्ही जेवत असाल तर त्याची उद्या कधी पत्रावळी होऊन जाईल ते कळणार सुद्धा नाही. भोंगा पण फार माझात आला होता, 101 दिवस काढून आलेला आहे अर्थर रोडला. तेव्हा काळ कोणाला सोडत नसतो, नियती पाठपुरावा करत असते प्रत्येक गोष्टीचा. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्र. या घटनेवर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तुमच्या मतांचा आदर आहे, तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्स आमचा ओपन असतो नेहमीच तुमच्या मतांसाठी, तुमच्या विचार मांडण्यासाठी. त्यामुळे बिनधास्तपणे व्यक्त व्हा मित्रांनो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे संविधानानं, तेव्हा त्याचा योग्य वापर करूया. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे, प्रपंच परिवारातर्फे ज्या सेवा आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना देत आलोय, कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार, अन्नदान करत आलेलो आहोत, ते पुढेही करणार आहोत. सोबतच वृक्ष लागवड देखील आपण सुरू केलेली आहे. आपल्या प्रियजनांसाठी, स्वकीयांसाठी, त्यांच्या आठवणी आणि स्मृतींसाठी एक झाड एक कुंपण लावणं गरजेचंच आहे. काळाची गरज आहे आणि यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये. अगदी निस्वार्थी मनानं सामाजिक जाणीव आणि भान ठेवून हे कार्य सुरू आहे. त्यामुळे आपणही यामध्ये सहभाग नोंदवा. व्हिडिओजमधून हे आवाहन सातत्याने करण्याचं कारणही सांगतो. कार्य मोठं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांचा यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. अनेक जण सहभाग नोंदवतही आहेत, योगदान देत आहेत त्यांच्या परीने. त्यांच्या सगळ्यांच्या रिसिप्ट सुद्धा त्यांना पोहोचत आहेत. अनेक जणांचं म्हणणं असंही आहे की सतत आवाहन करू नका, पण नवीन लोक जे बघतात त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून आवाहन करणं गरजेचं आहे. काही कमी जास्त असेल मोठ्या मनानं माफ करा, मात्र या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, सामाजिक जाणीव मनात ठेवून माणुसकीचं दर्शन घडवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.